नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर सातपूर विभागामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून विभागीय अध्यक्ष जीवन रायते यांनी दमदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीची पहिली घोषणा केली असून सातपूर गावातील दुर्गा माता मंदिरात श्रीफळ वाढवून आणि ग्रामस्थांच्या आशीर्वादानं रायते यांनी आपल्या प्रचार मोहिमेला अधिकृत सुरुवात केली आहे। पहिल्याच दिवशी झालेल्या शक्ती प्रदर्शनानं सातपूरमध्ये निवडणूकपूर्वीच वातावरण तापलं आहे। या प्रसंगी सातपूर विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र भंदुरे, व्हाईस चेअरमन सुनील मौले यांचा सत्कार करण्यात आला। मनपा स्वीकृत सदस्य विजय भंदुरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही विशेष सत्कार करण्यात झाला। यामध्ये रायते यांच्या परिचय पत्रकाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी संपूर्ण परिसर घोषणा निधनानून गेला। यावेळी सातपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर शेठ मुंदडा यांनी रायते यांच्या कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शंकरराव रायते हे पूर्ण गावाचे घरचे संबंध असलेले माणसं, त्यांचे नातू जीवन रायते हे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे निवडणूक लढवित आहे आणि ह्या निवडणुकीत त्यांना आपल्या सातपूर गावातून भरघोस मतदान मिळावा याकरता आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक प्रयत्न करतील आणि जीवन रायतेला कसं निवडून देता येईल या कामाकरता आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांना मदत करू। कारण रायते हे स्वतः शंकरराव रायते हे गावातले सर्वांचे चाहते होते आणि त्यामुळं हे गाव त्यांच्या मागं निश्चित राहतील। तसेच त्यांचे वडील जगदीश शेठ हे आज सर्वांच्या हिळून मिळून राहणारे माणसं आहे आणि त्यामुळे या गावाला त्यांची काही शंका नाही। त्यामुळे जगदीश शेठनं कोणताही न विचार संकोच करता या कामाला पुढाकार घ्यावा आणि या कामाला त्यांना माझ्या शुभेच्छा आहे। माझ्या मुंदडवातर्फे परिवारातर्फे आणि सातपूर गावाच्या सर्व नागरिकांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो। सातपूरकरांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद असून पायाभूत सुविधा, रोजगार, महिलांची सुरक्षा, सामान्यांच्या अडचणी, प्रत्येक प्रश्नाची मला अचूक जाणीव आहे आणि समस्यांचं समाधान करण्यासाठीच मी रणांगणात उतरलो असून उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 11 मधून सर्वांगीण विकासाचा आराखडे तयार असल्याचं रायते यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचे मोठे बंधू मार्गदर्शक विजयभाऊ भंदुरे यांचा वाढदिवस आज पक्षाच्या वतीने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्याच निमित्ताने आज सातपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी छगन भंदुरे यांची चेअरमनपदी व आमचे मित्र मोठे बंधू सुनील मौले यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने असल्याने सत्कार करण्यात आला व या ठिकाणी जे प्रभाग 11 मधून मी जी इच्छुक केली परिचयपत्र घेतलं। परिचयपत्रकाचं आज अनावरण या ठिकाणी देवी मातेच्या चरणी नारळ वाहून किशोर शेठ मुंदडा असतील, दादा निगळ असतील, या ठिकाणी सर्व सातपूरमधले ग्रामस्थ असतील, एकनाथ तिडके असतील, विजय भंदुरे, सर्व या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज परिचयपत्राचं अनावरण करण्यात आलेलं आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून तसेच सातपूरकरांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करणार युवा आणि आक्रमक नेतृत्व म्हणून रायते यांची स्वतंत्र ओळख आहे। याच बळावर ते आता निवडणुकीत झेंडा फडकवण्यासाठी सिद्ध झाले असून जीवन रायते यांनी सातपूर गावातील व्यावसायिक, दुकानदार आणि छत्रपती शिवाजी महाराज मनपा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना भेट देत प्रचारपत्रक दिलंय। अनेक व्यापाऱ्यांनी त्यांचं स्वागत केल्याचं दिसून आलं असून रायते यांचा उमेदवारीनंतर सातपूरमध्ये यावेळेस रायतेच असं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून शक्ती प्रदर्शन केलं। निवडणुकीचं तापमान वाढत असून प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा फडकवण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।